हॅलो गुड इव्हिनिंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आत्ता आहे ना 6 वाजले आणि आज जरा व्हिडिओला लेटच सुरुवात केली। तर शिव पण आलाय शाळेतून आणि अंशू तर दुपारीच येते, तर मस्त खेळत आहे दोघे पण। आणि इकडे मिस्टर मस्त झोपलेले होते, आज फुल झोप काढली। आज आराम होता। काय चाललंय? काय खेळत आहे? सायकल? शू तिला पाडून देशील तू? शू हळूहळू, ती पडाल बर का, हळू। काय डिश करायची खाण्यासाठी? व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणी ठीक आहे। सामान आहे सगळं घरात, फक्त पनीर आणावं लागेल मग। ठीक आहे चालेल। तुम्हाला काही घ्यायचं नाही? चहा कॉफी? मार्केटमध्ये डुप्लिकेट मी मगाशी कच एक व्हिडिओ बघितला डुप्लिकेट पनीरचा, टाकलेला आपल्या ग्रुपला। हा किती म्हणजे असं डायरेक्ट शाही होतं बघत होते। शाही नाहीये, मग काय असतं ते काय म्हणतात, कोल्ड ड्रिंक ऍसिड का कोल्ड ऍसिड राहतं। हा का? टाकून बघतो निळं होतं का त्याने? असं काळपट पडत होतं। हा का? म्हणजे केमिकलचं असलं तर असं पसरत ते पूर्ण, नसलं तर मग तेवढं पुरतं तेवढं राहतं। बरं ठीक आहे चालेल। आता मग मी तयारी करू का? ठीक आहे। आज जरा पावसाने उघडलं होतं त्यामुळे वातावरण आहे। शू अरे तिला पाडशील तू, नेऊ नको बर का तिला, हे नेऊ नको तिला। ए तुला बाय मजा वाटते का ग? हा ए अगं जाऊ नको त्याच्यासोबत, तो पाडून देईल तुला। अंशू बघा कसे खेळत आहे गल्लीमध्ये। शिवला आहे ना अजून एवढी काही सायकल जमत नाही। तर आता मी इकडे व्हेज बिर्याणीची सगळी तयारी करून घेतलेली होती। शिमला मिर्च, टमाटी, बटाटे, गाजर हे सगळं कापून घेतलेलं होतं, कांदा। आणि इकडे आता पातेलं ठेवलेलं होतं, त्यामध्ये तेल पण टाकलेलं होतं। आणि आता निम्मा कांदा मी परतण्यासाठी टाकणार होते। तर कांदा असा छान असा लालसर रंगावर परतून द्यायचा आहे। तर खडे मसाले ना जास्त काही वापरणार नव्हते मी, थोडेच घालणार होते। कारण की खडे मसाले जर जास्त वापरले ना तर भात एकदम असा चारका मारतो, तिखट लागतो आणि मग मुलं खायचे असतात ना, तर मुलं पण खाते नाही। मग त्यामुळे ना मी खडे मसाले ना थोडेच वापरले। खडे मसाले ना तुम्हाला दिसत असेल 2-3 लवंग, 2 मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, एवढंच टाकलं होतं मी। आणि त्यानंतर इकडे आलं लसूणची पेस्ट केली होती आणि ती टाकली होती। आलं लसूणची पेस्ट कांद्यामध्ये टाकली की खूप छान अशी स्मेल यायला सुरुवात होते। तर एकदम असा छान मसाल्याचा वास यायला लागतो। तर त्यानंतर कांदा म्हणजे असा छान तेलामध्येच परतून दिला। आणि दुसऱ्या गॅसवर तुम्हाला पातेलं दिसतच असेल, तर ते मी ना म्हणजे आपल्याला मोकळा भात शिजून घ्यायचा असतो ना उकडीचा, तर त्याच्यासाठी पाणी ठेवलेलं होतं आंधण येण्यासाठी। तर आता इकडे मस्त आपला कांदा फ्राय होऊ राहिला। इकडे ना मी आता जे आंधण असतं ना भाताचं, त्यामध्ये टाकण्यासाठी ना खडे मसाले काढून घेत होते। तर 2-3 दालचिनीचे म्हणजे एकच दालचिनीचा तुकडा घेतलेला होता, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, 2-3 वेलची असं काही घेतलेलं होतं। आणि तेजपान हे सगळं मी ना पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्या। आता इकडे ना पाण्याला आंधण आलेलं होतं, तर आपल्या तांदळाला नेहमी प्रमाणे जे पाणी लागतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं तांब्याभर पाणी जास्त ठेवायचं आहे उकडीच्या भाताला। आणि आता अन्नामध्ये मी मसाले वगैरे म्हणजे जे खडे मसाले होते ते टाकून दिले होते। आणि त्यानंतर इकडे कांदा पण आपला परततच आलेला होता। भातासाठी जे आंधण घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये मी 1 लिंबू पण पिळलं होतं, सवतं जिरे पण टाकलेले होते। तर जिऱ्यांनी तुम्हाला दिसत असेल का पाण्याचा कलर थोडासा बदललेला होता, तर काही होत नाही त्याला, पाण्याचा कलर थोडासा बदलतो, पण मग त्याने असं भाताचा म्हणजे शिजलेल्या भाताचा कलर काही बदलत नाही। त्यानंतर मग मी एका हातात मोबाईल होता ना, त्यामुळे मग
व्हिडिओ घ्यायला स्टँड तिथे ॲडजस्ट होत नव्हता, म्हणून मग एका हाताने शूट केलं आणि एका हाताने टाकले. काय आणलं? पार्सल पनीर आणलं का? तू गेली होती पप्पांसोबत? नव्हती का? खेळत होती का? आता पण लय थंडी सुटली बाहेर, खूप गारवा सुटलाय ना. हा, टोपी घातली का? ठीक आहे ठीक आहे, जरा वेळ खेळ मग घरात आहे. तर मिस्टर गेले होते ना पनीर आणायला, तर त्यांनी बाहेरूनच अंशूच्या हातात आणून दिलं आणि अंशू खेळत होती ना बाहेर, तर तिने मला आणून दिलं. तर तिला बोलत होती की खूप गारवा आहे बाहेर, मध्ये आहे, पण ती कसली ऐकते. तर इकडे मस्त आहे ना छान असे बारीक काप करून हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या 2 ते 3. तर छान लागतात, तिखट काही लागत नाही जास्त, छान लागतात मिरच्या पण कापून टाकल्या तरी. आणि इकडे मस्त आता थोडासा कांदा परतून द्यायचा होता. त्यानंतर इकडे ना बिर्याणी मसाला, एव्हरेजचा बिर्याणी मसाला आणलेला होता, काळा मसाला आणि हळद. तर हे तिन्ही पण मसाले टाकून घेतलेले होते इकडे मी कांद्यामध्येच. आणि त्यानंतर थोडंसं परतून दिलं, परत तेल सुटेपर्यंत मसाला. आणि त्यानंतर मी ना त्यामध्ये जे काही सगळे भाजीपाला कापून ठेवलेलं होता ना, म्हणजे बटाटा, गाजर आणि टमाटी, असं सगळं काही, शिमला मिरची, असं काही सगळं कापून ठेवलेलं होतं ना, ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतरच मग ते भाजीमध्ये टाकलं, कारण की धुतल्याशिवाय ना काहीच वापरायचं नाही. तर सगळं स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं मी, आणि ते धुताना मिक्सच झालेलं होतं, तर काही होत नाही त्याला. मग मी सगळं सोबतच टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि छान असं आता आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या अंदाजानुसार, म्हणजे असं ती भाजी एक प्रकारचे, तेवढ्या भाजीला किती मीठ लागेल एवढ्या अंदाजात मीठ टाकायचं आहे. तर मला चमच्याचा अंदाज येत नाही, मला हातानेच अंदाज कळतो, त्यामुळे मग मी हातानेच मीठ टाकलं त्यामध्ये. आणि आता थोडंसं परत मिठाचं पण पाणी होणार आहे, तर हलवून घ्यायचं, छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आहे ना शिजण्यासाठी ना अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. एवढ्या भाजीपाल्याला वाफ बसून असा मऊ होईल त्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे. तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं. तर छान असं आता त्याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आहे ना बारीक गॅस करून ते वाफवून द्यायचं आहे. आणि त्यामध्ये ना पुदिन्याची पानं टाकायचे राहिलेले होते. तर बाहेरच झाडं आहे आमच्याकडे, तर खूप मोठं झालेलं होतं हे, पण आईने ना मागच्या वेळेस थोडंसं कट करून घेतलं. तर आता याला छान पानं आलेली होती, तर मी सगळी पुदिन्याची पानं थोडीशी तोडून घेतली आणि ती तोडल्यानंतर आहे ना स्वच्छ नळाखाली धुवून घेतली. तर धुवून घेतल्यानंतर आहे ना ती मी अशी वरूनच टाकून दिली होती, जो आपण मसाला तयार केला आहे ना त्यामध्ये. तर छान अशी आता त्यामध्येच ती शिजून जातील मस्त, आणि वास पण छान येतो पुदिन्याच्या पानांचा. तर आता इकडे भात पण आपला शिजतच आलेला होता. तर तुम्हाला दिसतच असेल की थोडासा कचऱ्यात आपल्याला ठेवायचा होता, म्हणून मी अजून एक्स्ट्रा 5 मिनटं ठेवला. तर तुम्हाला लगेच कळत असेल की झालं. अंशू, तू एवढं आगाऊ चालू नको, त्याच्या सायकलवर बस. ऐक ना बाबड्या, चल. खेळ ना याच्याशी, खेळ आपल्या दादाशी. काय झालं अगं, काय झालं, काय झालं, काय झालं? मग तू दादात खेळायचं ना, तू का बरं दादात खेळत नव्हती? त्या पुरीशी खेळत होती, त्याला घरात पाठवलं असं ऐक का नाही. तर इकडे आपला भात पण उकडलेला होता. तर छान असा चाळणीमध्ये मी काढून घेतलेला होता. तुम्हाला दिसत असेल की थोडंसं दाबायला असा जड जातो. आणि इकडे मी पनीरचे काप पण करून घेतलेले होते छान असे. तर थोडेसे बारीक बारीकच काप केलेले होते आणि लगेच तळण्यासाठी तेल पण ठेवलेलं होतं. तर आता पनीर सगळं सोडून घेत होते मी तेलामध्ये. तर सगळं पनीर मी एकखट्टीच तेलामध्ये टाकलं. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल की
खालचं पनीर थोडंसं लालसर झालेलं होतं, तर जे लाल लाल झालं ना ते मी काढून घेतलं. इकडं पीठ पण भिजवून ठेवलेलं होतं, कारण की आई दादांना बिर्याणी चालत नाही, त्यामुळे मग त्यांना वरण आणि पोळ्या केलेल्या होत्या. तर मस्त पनीर तळून झाल्यानंतर इकडे ना थोडासा कांदा पण तळण्यासाठी टाकला, कारण की त्याच्यावर कांदा लागतो ना. आणि इकडे मस्त आपला मसाला तयार झालेला होता. त्यानंतर मसाला थोडासा काढून घेतला, त्यावर परत भात टाकला, व्हाईट आपला राईस, आणि त्यानंतर परत त्याच्यावर आहे ना ज्या भाज्या काढून ठेवलेल्या होत्या ना, जो मसाला तो पसरून दिला. आणि त्यानंतर म्हणजे असे लेअर लावले होते, तर असे खायला पण छान लागतात. त्याच्यावर परत थोडासा व्हाईट भात टाकला, त्यावर पनीर टाकला, आणि आता हा तळलेला कांदा पण त्यावर टाकणार होते. आणि लेअर लावून झाल्यानंतर आहे ना जो खाण्याचा आपला कलर असतो ना तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता, आणि त्याचं पाणी याच्यावर टाकायचं आहे आपलं भातावर. आणि छान असा भात नंतर परत झाकण ठेवून वाफून द्यायचा आहे. तर भात आपला रेडीच झालेला होता, फक्त 10 मिनटं वाफ द्यायची होती. आणि आता इकडे मी पोळ्या आणि वरण करून घेत होती, तर छान झालेलं होता. त्यानंतर आमची सगळ्यांची जेवणं झाली, मग मला भांडी पण घासायची होती. तर एवढी सगळी भांडी मग घासून किचन क्लीन करून घेतलं होता. आणि त्यानंतर मग तुम्हाला दिसत असेल आम्ही मठ आहे ना घरीच भिजवतो. तर मठ आहे ना मी सकाळी आमचे चहा पाणी झाल्यानंतर भिजत टाकलेले होते, आणि आता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी ते काढलेले होते. तर मठ आहे ना छान असे चाळणीमध्ये काढलेले होते पूर्णाच्या, आणि छान झटकून घ्यायची चाळण आपल्याला. तर मस्तपैकी ना असे हातावर थोडीशी झटकून घ्यायची, पाणी म्हणजे निथळून गेलं पाहिजे, आणि मठ असे चिकट होती नाही. काही काही लोक आहे ना पूर्ण कपड्यामध्ये मठ म्हणजे असे गुंडाळून ठेवतात, तर ते खूप चिकट होतात. तर आता इकडे माझा पूर्ण किचन क्लीन झालेला होता, आणि मठ तुम्हाला मी दाखवते की दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मठ छान असे मस्त भिजलेले होते, आणि मोडही आलेले होते. तर तुम्हाला दिसतच असेल की किती छान मोड आलेले होते मस्त उसळीला. तर अजिबात चिकट झालेली नव्हती उसळ, कारण की कापडामध्ये कधीच उसळ गुंडाळायची नाही. कापडामध्ये उसळ गुंडवली की चिकट होती, आणि एकदम छान असे मस्त मोड आलेले होते उसळीला. एकदम छान अशी मोकळी झालेली होती उसळ. अरे काय चाललंय तुमचं? पिल्ले कसले दोघं खूप मोठे झाले आता. दे पटकन. नाही चिल्ले पिल्ले अजिबात नाही. आमचे शिव आणि अंशू खूप मोठे झाले आता. चिल्ले पिल्ले अजिबात राहिलेले नाहीये. चिल्ले पिल्ले म्हणून का वैताग द्या त्या दोघ जण, आणि एवढा पसारा काढता घरामध्ये. पसारा एकपट म्हणजे आवरू वैताग आलाय डायरेक्ट. कशाला काढलं का ते तिथून? तुला कळत नाही का? त्याचं नाव सांगती वेडी. दे ठेवून तिथं. तर मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, पण अंशूची सारखी मस्ती चालू आहे आज दिवसभर. तर ही बघ म्हणजे बालाजींची मूर्ती आहे, तर खूप छान मस्त आणलीये. तर कोणी आणली तर ऋतुताई आणि भाऊ गेले होते ना, अमोल भाऊ तिरुपती बालाजीला. तर तिकडनं त्यांनी सुंदर अशी खूप छान मूर्ती आणलेली आहे. तर आमच्याकडे पहिले पण बालाजीची फ्रेम आहे, तर ती भाऊने आणली होती. तर तिला आहे ना लाइटिंग वगैरे डायमंड वगैरे सगळं आहे. आणि ही मूर्त त्या म्हणजे 2 दिवस झाले ऋतुताई आणि अमोल भाऊ देऊन गेले, पण त्या दिवशी काही व्हिडिओ घेता आला नाही, कारण की ते संध्याकाळच्या वेळेस आलेले होते. नेमके आम्ही झोपलोच होतो, आणि त्यावेळेसच ते नेमके आले. तर त्यांचाही काही व्हिडिओ घेतला नाही. तर छान दर्शन झाले त्यांची, त्यांनी सगळी माहिती वगैरे सांगितली तिथली. तर छान मूर्त आहे, घरात सगळ्यांना आवडली. तर मस्त आहे ना, तर छान दिसते मूर्त. तर आमचे विठ्ठल आणि रुक्मिणी आहे ना, तर तिथेच मी ही मूर्त म्हणजे बालाजीची पण तसबीर आहे तिथे. तर त्याच ठिकाणी त्याच्या शेजारी ठेवली मी ही मूर्त. तर छान होती, मला तर आवडली. आणि आज कशी झाली होती बिर्याणी? अंशुनी काही खाल्ली नाही. अंशुनी वरण पोळी खाल्ली, तिला बिर्याणी आवडत नाही. कशी झाली होती शोभी? भारी झाली होती का? तर आमचे जेवण वगैरे झाले,
आता सगळं आवरलं आणि म्हटलं आता चला त्यानंतर तुमच्याशी थोडंसं बोलू, म्हणून मग म्हटलं चला आता मूर्ती वगैरे दाखवू, कारण की दुपारपासून दाखवायचं पण ते राहूनच गेलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. काय ग? उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. अगं बाप्पा असतो तू असं ओढायचं नाही. चल सगळ्यांना शुभरात्री कर, गुड नाईट बोल. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. टेक केअर. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. इकडे अंशू सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. चला आता व्हिडिओ आजचा इथे संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. नको आपण फक्त सगळ्यांना दाखवण्यासाठी आणलेली होती. आता बाप्पांचं झालं.